ताईंनो, फक्त 30 दिवस हे 5 नियम पाळा. पोटाचा घेरा कमी व्हायला सुरुवात होईल आणि लोक विचारतील, वजन इतकं कसं कमी झालं? नमस्कार ताईंनो, फौजी निलिमा चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. ताईंनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक महिलेसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे अनेक महिला त्रस्त आहे आणि तो विषय म्हणजे वाढलेलं वजन आणि पोटाचा घेरा. ताईंनो, आजकाल जवळपास प्रत्येक घरात ही समस्या दिसून येते. काही महिला म्हणतात, मी फारसं खात नाही तरी वजन वाढतं. काही महिला म्हणतात, संपूर्ण दिवस घरकाम करते तरी पोट कमी होत नाही. तर काही जणींना असं वाटतं की वजन कमी करण्यासाठी खूप महागडे प्रॉडक्ट्स, कडक डाएट किंवा जिमची गरज असते. पण खरं सांगायचं झालं तर आपल्या रोजच्या जीवनातील काही छोट्या सवयीचं वजन वाढण्यामागचं मुख्य कारण असतात. आपण नकळत अशा अनेक चुका करतो ज्याचा परिणाम हळूहळू आपल्या शरीरावर दिसू लागतो. सुरुवातीला काही जाणवत नाही, पण नंतर कपडे टाईट होऊ लागतात, चालताना दम लागतो, पायऱ्या चढताना त्रास होतो आणि आरशात स्वतःकडे पाहिल्यावर आत्मविश्वासही कमी होतो. अनेक महिला वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. कधी उपाशी राहतात, कधी अचानक जेवण कमी करतात, तर कधी एखादा नवीन उपाय ऐकून तो सुरू करतात. पण काही दिवसांनी पुन्हा सगळं पूर्वीसारखंच होतं. कारण वजन कमी करणं म्हणजे फक्त कमी खाणं नाही, योग्य सवयी लावणं हे जास्त महत्त्वाचं असतं. आज मी तुम्हाला अशाच 5 सोप्या गोष्टी सांगणार आहे ज्या कोणत्याही महिलेला करता येतील. यासाठी जिमची गरज नाही, महागड्या औषधांची गरज नाही आणि उपाशी राहण्याचीही गरज नाही. फक्त या सवयी सातत्याने पाळायच्या आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा पॉईंट बहुतेक महिलांना पूर्णपणे दुर्लक्ष करतात. चला तर मग सुरुवात करूया. 1. 32 वेळा घास चावून खाण्याचा नियम. 32 टाईम फॉर्म्युला. ताईंनो, आपण काय खातो यापेक्षा ते कसं खातो हे जास्त महत्त्वाचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळेच घाईघाईत असतो. सकाळी नाश्ता घाईघाईत, दुपारी जेवण घाईघाईत आणि रात्री जेवणही घाईघाईत. अनेक वेळा आपण जेवत असताना मोबाईल पाहत असतो. काही जणी मालिका पाहत जेवतात, तर काही जणी मुलांचं काम करत करत जेवण उरकतात. अशा वेळी आपण अन्नाकडे लक्षच देत नाही. आपण घास घेतो आणि काही सेकंदात गिळून टाकतो. पण ताईंनो, पचनक्रियेची सुरुवात पोटात नाही तर तोंडात होते. जेव्हा आपण घास व्यवस्थित चावतो तेव्हा लाळ त्यात मिसळते. त्यामुळे अन्न अधिक मऊ होतं आणि पोटाला ते पचवणं सोपं जातं. कल्पना करा, जर तुम्ही एखादी पोळी फक्त 4 किंवा 5 वेळा चावून गेली तर पोटाला ते अन्न पचवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. पण तोच घास जर 25 ते 32 वेळा चावून खाल्ला तर पचन प्रक्रिया अधिक सहज होते. यामुळे पोटावरचा ताण कमी होतो. आता तुम्ही म्हणाल, 32 वेळा चावणं खूप अवघड आहे. सुरुवातीला नक्कीच थोडं कठीण वाटेल, पण 1 आठवडा प्रयत्न करून बघा. तुम्हाला स्वतःमध्ये नक्कीच फरक जाणवायला लागेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सावकाश जेवतो, जेव्हा आपण कमी खातो, कारण मेंदूला पोट भरल्याचा संदेश मिळायला थोडा वेळ लागतो. जर आपण खूप वेगाने जेवलो तर पोट भरल्याचं कळायच्या आधीच आपण गरजेपेक्षा जास्त खाऊन बसतो. यामुळे अतिरिक्त कॅलरीज शरीरात जातात. म्हणून आजपासून जेवताना घाईघाई करू नका. प्रत्येक घास शांतपणे खा. मोबाईल बाजूला ठेवा, TV बंद करा आणि फक्त अन्नावर लक्ष केंद्रित करा. ताईंनो, अनेक महिला असं सांगतात की त्यांनी फक्त सावकाश जेवायला सुरुवात केली आणि त्यांना स्वतःमध्ये सकारात्मक बदल जाणवू लागले. हा उपाय अगदी मोफत आहे. यासाठी 1 रुपयाही खर्च करावा लागत नाही, पण फायदा मात्र मोठा होऊ शकतो. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही आजपासूनच हा नियम सुरू करणार आहात का? जर हो तर मनात नक्की ठरवा की आता घाईघाईत जेवायचं नाही. कारण अनेक वेळा मोठे बदल हे अशाच छोट्या सवयींपासून सुरू होतात. 2. ॲपल सायडर व्हिनेगर किंवा लिंबू पाण्याचा वापर. ताईंनो, आता दुसरा पॉईंट पाहूया. सकाळची सुरुवात आपण कशी करतो यावर आपला पूर्ण दिवसाचा परिणाम होत असतो. अनेक महिला सकाळी उठल्याबरोबर चहा पितात. काही जणी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतात, तर काही जणी घरकामाच्या धावपळीत स्वतःकडे लक्षच देत नाही.
पण जर तुम्हाला शरीर हलकं ठेवायचं असेल तर दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर किंवा अर्धा लिंबू आणि थोडं काळं मीठ टाकून पिऊ शकता. हा उपाय अनेक महिलांना आवडतो कारण तो करायला खूप सोपा आहे. सकाळी शरीर अनेक तास पाण्याशिवाय असतं, त्यामुळे उठल्यावर शरीराला पाण्याची गरज असते. जेव्हा आपण सकाळी पाणी पितो तेव्हा शरीराला ताजेपणा जाणवतो. अनेक महिलांची तक्रार असते की सकाळी उठल्यावर आळस येतो, शरीर जड वाटतं, काम करायची इच्छा होत नाही. अशा वेळी सकाळी पाणी पिण्याची सवय उपयुक्त ठरू शकते. पण ताईंनो, फक्त 1 दिवस हा उपाय करून परिणामाची अपेक्षा करू नका. कोणतीही चांगली सवय परिणाम दाखवण्यासाठी वेळ घेते. सातत्य खूप जास्त महत्त्वाचं असतं. दररोज एकाच वेळेला हा उपाय केला तर सवय लागते. अनेक जणी 3 दिवस नियम पाळतात आणि 4थ्या दिवशी विसरतात. मग त्या म्हणतात आम्हाला काही फरक पडला नाही. पण शरीराला बदल दिसण्यासाठी नियमितता आवश्यक असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, दिवसभर पुरेसं पाणी खूप जास्त गरजेचं आहे. काही महिला पूर्ण दिवसात फक्त 3 ते 4 ग्लास पाणी पितात. हे खूप कमी आहे. आपण घरकाम करत असू, ऑफिसमध्ये असू किंवा बाहेर फिरत असू, शरीराला पाण्याची गरज असते. कधीकधी आपल्याला भूक लागली असं वाटतं, पण प्रत्यक्षात शरीराला पाण्याची गरज असते. म्हणून दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाणी पिण्याची सवय लावा. लक्षात ठेवा, मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, पण छोट्या छोट्या सवयींची ताकद खूप जास्त मोठी असते. सकाळी उठल्यावर योग्य सुरुवात करणं ही त्यापैकीच एक सवय आहे. नंबर 3, रात्रीच्या जेवणात फक्त प्रथिने, प्रोटीन्स. ताईंनो, आता तिसरा आणि खूप महत्त्वाचा पॉईंट पाहूया. अनेक महिलांचं सगळ्यात जास्त लक्ष सकाळच्या नाश्त्यावर असतं. पण खरं सांगायचं तर वजन वाढण्यामागे रात्रीचं जेवण मोठं कारण ठरू शकतं. दिवसभर आपण काम करत असतो, चालतो, फिरतो, घरकाम करतो, ऑफिसमध्ये काम करतो, पण रात्री शरीराची हालचाल कमी होते. अनेक वेळा रात्री उशिरा जेवण होतं. जेवण झाल्यावर लगेच टीव्ही पाहणं, बसणं किंवा झोपणं आपलं सुरू होतं. अशा वेळी जड जेवण शरीराला त्रासदायक ठरू शकतं. म्हणून रात्री हलकं जेवण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. रात्रीच्या जेवणात डाळीचं सूप, उकळलेली कडधान्ये किंवा पनीर यांसारख्या प्रथिनेयुक्त पदार्थ खा. यामुळे पोट भरल्यासारखं वाटू शकतं. आणि ताईंनो, अनेक महिला दिवसभर कमी खातात आणि रात्री खूप जास्त खातात. ही खूप सामान्य चूक आहे. संपूर्ण दिवस नियंत्रण ठेवायचं आणि रात्री मनसोक्त खायचं. यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. रात्रीचं जेवण नेहमी मोजून आणि शांतपणे करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवणाची वेळ रात्री उशिरा जेवण करण्याऐवजी शक्य असल्यास थोडं लवकर जेवा. 7 ते 8च्या आधीच. जेवणानंतर लगेच झोपू नका. थोडं चालणं किंवा शांतपणे बसणं फायदेशीर ठरू शकतं. अनेक महिलांना रात्री गोड खाण्याची खूप जास्त सवय असते. जेवणानंतर लगेच काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. अशा वेळी स्वतःवर थोडं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण छोट्या छोट्या सवयींचा परिणाम कालांतराने मोठा दिसू शकतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनो, लक्षात ठेवा, वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणं आवश्यक नाही, पण योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाणं जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही दिवसभर मेहनत करता, घरासाठी, कुटुंबासाठी खूप काही करता, पण म्हणून स्वतःच्या आरोग्यासाठीही थोडा वेळ द्या. कारण तुम्ही निरोगी असाल तरच संपूर्ण कुटुंब आनंदी राहील. नंबर 4, दुपारी 20 मिनिटांची वामकुक्षी पण बसून. ताईंनो, आता 4था पॉईंट पाहूया. हा पॉईंट खूप साधा वाटतो, पण अनेक महिला याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आपल्यापैकी अनेकांना जेवल्यानंतर लगेच झोपायची सवय असते. विशेषतः दुपारच्या जेवणानंतर
थोडी झोप घ्यावीशी वाटते. काही महिला म्हणतात, जेवण झालं की डोळे आपोआप मिटायला लागतात. हे अनेकांच्या बाबतीत होत असतं. पण जेवल्यानंतर लगेच आडवं होणं ही सवय टाळण्याचा प्रयत्न करा. ताईंनो, जेवण झाल्यानंतर शरीर अन्न पचवण्याचं काम करत असतं. अशा वेळी थोडा वेळ शांत बसणं चांगलं मानलं जातं. जर तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर खुर्चीत बसा, भिंतीला टेकून बसा किंवा शांतपणे काही वेळ आराम करा. अनेक महिलांना वाटतं की विश्रांती म्हणजे फक्त झोप, पण प्रत्येक वेळी झोप घेणं गरजेचं नसतं. कधीकधी फक्त शरीराला थोडा आराम देणंही पुरेसं असतं. तुम्ही या वेळेत डोळे मिटून शांत बसू शकता, पण मन शांत करू शकता. दिवसभराच्या धावपळीत स्वतःसाठी काही मिनिटे काढू शकता. आणखी एक गोष्ट म्हणजे वज्रासन. अनेक ज्येष्ठ लोक आणि योग्य शिक्षक जेवल्यानंतर काही मिनिटे वज्रासनात बसण्याचा सल्ला देतात. जर तुम्हाला वज्रासन बसता येत असेल तर काही मिनिटे बसण्याचा प्रयत्न करू शकता. सुरुवातीला 1 किंवा 2 मिनिटे बसा. नंतर हळूहळू वेळ वाढवा. अर्थात जर गुडघेदुखी किंवा इतर काही समस्या असतील तर आपल्या सोयीनुसार निर्णय घ्या. ताईंनो, अनेक वेळा आपण दिवसभर स्वतःच्या शरीराचं ऐकत नाहीत. शरीर थकलं असतं, पण आपण सतत काम करत राहतो. म्हणून काही मिनिटे स्वतःसाठी नक्की काढा. शांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत ठेवा. अशा छोट्या छोट्या सवयी आपल्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल घडवू शकतात. नंबर 5. पाणी पिण्याची तांब्याची भांडी पद्धत. ताईंनो, आता आजचा शेवटचा आणि खूपच लोकप्रिय पॉईंट पाहूया. आपल्या घरातील अनेक ज्येष्ठ लोक रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवतात. सकाळी उठल्यावर तेच पाणी पिण्याची सवय अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. पण आजकाल नवीन गोष्टींच्या मागे धावताना आपण अशा पारंपरिक सवयी विसरत चाललेलो आहोत. ताईंनो, सकाळी उठल्यावर पाणी पिणं ही स्वतःमध्येच एक चांगली सवय आहे. रात्रभर शरीर विश्रांती घेत असतं. अनेक तास आपण काही खात पित नाही. अशा वेळी सकाळी पाणी पिल्याने ताजेतवाने वाटू शकतं. अनेक महिला सकाळी चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवातही करत नाहीत. पण शक्य असेल तर आधी पाणी पिण्याची सवय लावा, त्यानंतर इतर गोष्टी करा. तुम्ही तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या किंवा साधं पाणी प्या, पण पाणी पिण्याची सवय नक्की लावा. अनेक वेळा शरीरात पाण्याची कमतरता असू शकते, पण आपल्याला त्याची जाणीव देखील होत नाही. यामुळे आपल्याला थकवा जाणवू शकतो, आळस येऊ शकतो, शरीर जड देखील आपल्याला वाटू शकते. म्हणून दिवसाची सुरुवात पाण्याने करणं हा एक चांगला पर्याय आपल्यासाठी ठरू शकतो. पण ताईंनो, पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून फक्त सकाळीच नाही तर संपूर्ण दिवसात पुरेसं पाणी पिण्याचा प्रयत्न करा. अनेक महिला घरकामात इतक्या व्यस्त असतात की पाणी प्यायलाही वेळ काढत नाहीत. पण स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर ताईंनो, आज आपण वजन कमी करण्यासाठी उपयुक्त अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट म्हणजे घास व्यवस्थित चावून खाणं. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी योग्य पद्धतीने दिवसाची सुरुवात करणं. तिसरी गोष्ट म्हणजे रात्री हलकं आणि योग्य जेवण करणं. चौथी गोष्ट म्हणजे जेवल्यानंतर लगेच आडवं न होणं म्हणजे झोपणं नाही. आणि 5वी गोष्ट म्हणजे पाणी पिण्याची चांगली सवय लावणं. ताईंनो, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल. यापैकी एकाही गोष्टीसाठी मोठा खर्च लागत नाही, महागडी औषध लागत नाहीत, तर महागडे प्रॉडक्ट्स देखील तुम्हाला लागणार नाहीत. फक्त स्वतःसाठी थोडा वेळ आणि सातत्य लागतं. आपल्या आजकाल अनेक लोक पटकन परिणाम मिळवण्यासाठी शॉर्टकट मार्ग शोधतात, पण आरोग्याच्या बाबतीत शॉर्टकट नसतात. लहान लहान
चांगल्या सवयींचा परिणाम मोठा आपल्याला दिसत असतो. आज एक चांगली सवय लावा, उद्या आणखी एक चांगली सवय लावा. म्हणजे अशा प्रकारे हळूहळू तुमची जीवनशैली देखील खूप जास्त बदलेल. आणि जेव्हा जीवनशैली बदलते तेव्हा शरीरातही बदल दिसू लागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं. म्हणून संयम आपण आपल्या स्वतःवर ठेवायला हवा. स्वतःवर आपण आपला विश्वास ठेवायला हवा आणि सातत्य त्यामध्ये नक्की ठेवा. ताईंनो, तुम्ही फक्त स्वतःसाठी दररोज थोडा वेळ द्या. कारण घरातील प्रत्येकाची काळजी घेताना स्वतःची काळजी घेणं तुम्ही अजिबात विसरू नका. तुमचं आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही आनंदी राहाल आणि तुमचं कुटुंबही आनंदी राहील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पण नक्की शेअर करा. आणि तुम्ही अजून आपल्या फौजीबाई फिल्मा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आणि त्या साईडला बेल आयकॉन दाबायला देखील अजिबातच विसरू नका. अशाच उपयुक्त आणि आरोग्य, सौंदर्य आणि घरगुती टिप्ससाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. मी पुन्हा भेटेन एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद.